नाम्या बोल, तुझ्याच फोनची वाट बघत होतो. डॉक्टर मी डिंपल बोलतेय. बघितलंस का माकडा, लगा इतका आरोप केलं तू त्या आपल्या डॉक्टरांवर. हा, त्यांनी स्वतःहून तुला बोलवलंय पैसे घ्यायला. तू चुकीचं वागलास आपल्या देव माणसाशी. तू त्याच्या फोनवरून का फोन केलास? अहो मी माझा फोन घरी विसरले ना, म्हणून आम्ही दादाच्या फोनवरनं फोन केलाय. डॉक्टर तुमचं काम झाला. नाम्या दादाला सांगितलंय कुठे यायचंय. त्याला जसं कळालंय ना तुम्ही पैसे देणार आहे, तसं लय खुश आहे तो. आता एक काम करा, त्याचं पैसे देऊन टाका, म्हणजे तो सुटल बिचारा ह्यातनं. अशीही त्याला या सगळ्यातून कायमची सुटका देणार आहे मी. ठीक आहे, तुम्ही सांगितलं तिथे यायला तयार आहे तो. डिंपे, तोंड बघी कसं केलंय ह्याने. लगा नाम्या, तुला बिंबीच्या देठापासून वरडून वरडून सांगत होतो मी, पण तुझा विश्वास नव्हता नाही का. अरे किती केलंय त्या देव माणसानं आपल्या गावासाठी, गावातल्या लोकांसाठी. आणि तू कसलं कसलं घाणेरडा आरोप केलंस रे तू. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं का नाही नाम्या, त्याची हाडं मोडून ठेवली असती बजरंगा शपथ एका बुकेताच. पण तू दोस्त आहेस माझा, जीव आहेस भावा. तू मन दुखवलंस माझं. चुकलं बजा माझं. पिढी जाळली ते तुझ्या डोळ्यांनी बघितलं. अरे बितरलो होतो मी, सुचत नव्हतं काय. त्यातच मी पतपिढी जाळली लागा, पोट जाळला, आईचं नाव लिहिलं. चाललं ए ए रडू नकोस. ए माकडा, आपण आहे का नाही सगळं उभं करू परत. मी आहे की तुझ्या संग. हा, मला माफ कर माझ्या. मी तुला डॉक्टरला लय काय काय बोललो. मला माफ कर, मला माफ कर माझ्या. हे माकडा, दोस्तीत कुस्ती नसती करायची, आणि माफीची मस्ती तर अजिबात नसती करायची. भाव आहेस तू माझा, माफी मागून लाजितच वैर. तू सांग काय करू तुझ्यासाठी, सांग काय करू सांग फक्त. तुझी पतपिढी जाळली होती ना गावातल्या लोकांनी, त्याच जाग्यावर नवी पतपिढी उभी करायची आपण. मी आहे तुझ्या संग, तुझ्या केसाला पण धक्का लागू देणार नाही. आणि मी बी बघतोच आता कोण हात लावते पतपिढीला. नाही त्याला जाग्यावर जिता गाडला. बजरंगा शपथ, माझा बापू नाव नाही लावणार एका बुकेताच. तू काय नको करू, तू फक्त रागवत जाऊ नको माझ्या. मला सोडून नको जाऊ. माझं कोण नाही माझ्या. मला मग माहिती माझ्या पुढे मागे बघणारी. हा, तुझी जागा नाही घेणार कोणी. सगळं चांगलं होणार आहे. हा, झालं तुमचं रडून. डोळं पुसात. नाम्या दादा, राज्याला डॉक्टरांकडे पैसे घ्यायला जा. वय तू बी चल की. हार मला जरा ते तालुक्याला काम आहे ना, जावं लागतंय. तू जा की. झालं
सोडली का साथ? अरे तुझ्यासमोर डॉक्टरांची माफी मागितली असती. हे महाकडा आताच पाडेन तुझं. सातबीत काय सोडत नसतोय. तुझ्या पुढं माझं काम झालं की तू मागणं. चालतंय. डिंपल, रागाच्या भरात मी तुला पण काय काय बोलून गेलो. माफ कर मला. हे आम्या दादा काय करतोय असी? अरे तू पण लय केलंय आमच्यासाठी. मला आठवते आमची उधारी राहिली ना, तू खोटं खोटं वरडायचं. आणि सणासुदीला आम्ही जर सामान घ्यायला आलो नाही ना, तू स्वतःहून आणून द्यायचं. आता डॉक्टर पैसा देतील ना, तेव्हा सगळं काही चांगलं होईल बघ. त्यामुळे टेन्शन घेऊ नको आणि रडू नको आता. या लाईटला पण आताच जायचं होतं. हरकत नाही, याच अंधाराचा फायदा घेऊन त्या नाम्याला मारतो. तसंही त्या बिचाराच्या आयुष्यात अंधारच आहे, पण मरण्याआधी त्याला सगळ्या गोष्टी सांगतो, म्हणजे त्याच्या मनाला हुरहुर राहणार नाही, आत्मा अतृप्त राहणार नाही. अरे बरं झालं नाम्या आलास. हा काय बोलू नकोस, मी काय बोलतोय ते शांतपणे ऐकून घे. बरं झालं आलास. तुला काय गरज होती रे गावकऱ्यांना सांगण्याची? मीच पैसे लंपास केले वगैरे. तुला काय वाटलं तू गावकऱ्यांना सांगशील आणि गावकरी तुझ्यावर विश्वास ठेवतील? असं नाही होणार, कारण गावकऱ्यांची माझ्यावर खूप निष्ठा आहे, खूप विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. हा चल एक गोष्ट मान्य करतो मी, तुला पतसंस्था काढायला लावली मी, त्याच्यात लोकांना टिबल पैसे करून देण्याचं ठरवलं मी. काय पैशाची हाव खूप डेंजर असते. गावकरी तुझ्याकडे पैसे टाकणार कारण त्यांना डबल टिबल पैसे मिळणार. या आशेपोटी प्रत्येक गावकरी तुझ्याकडे येणार, त्या सगळ्यांचे पैसे मग माझ्याकडे येणार आणि ते पैसे मी घेऊन इथून लंपास होणार. कसं आहे प्लॅन? बेस्ट आहे ना? भारीच असणार. उगाच मला देव माणूस म्हणतात का? हा, आणि अजून एवढंच नाही केलेलं मी, तुला सांगतोय तर म्हटलं सगळं सांगून टाकावं. ते तुला रुपाली आठवते का रे? मेंदूवर जरा जोर दे. रुपाली आठवते का सांग? त्यानंतर रेश्मा शिंदे, तुझा तो मित्र काय रे पतसंस्थेचा मालक तसं ना, विजय शिंदे. त्यानंतर अपर्णाची आई, सुरेश बापू, तुमचा मित्र तो संजू, मंजू, त्यानंतर त्या रूपाचा बाप. गावात इन्स्पेक्टर आला होता, रणजित चव्हाण असावं बहुतेक त्याचं नाव. तो कोर्टात साक्ष द्यायला एक मुलगा आला होता, काय रे त्याचं नाव होतं? गबऱ्या, रिंकू भाभी, ती दिव्या सिंग मात्र वाचली. त्यानंतर सलोनी, सोनू, फार कमी वेळेत तुमच्या सर्वांची लाडकी झालेली ती चिनू. या सगळ्यांना नाम्या मी मारले. आणि आता काय, तुझा नंबर नामदेव जाधव.
बघ सत्य लाईट पण आले. बजा आरामखोर. अरे तू ऐकून तरी घे मी का असं म्हणत होतो. कधी घरातलं देव पूजलं नाही तुम्ही. अख्ख्या गावाच्या विरोधात जाऊन तुझ्या पुढे उभा राहिलो. आणि तू तुझ्या तर ऐकून घे ना बजा. तुला काहीतरी गैरसमज होतो. अरे देव माणूस आहे मी गावातला. बस त्या शब्दाचा अपमान करू नकोस तू. लायकी नाही तुझी. नाही रे बजा तू. नाही माझ्या भावनांशी खेळलायस तू. नाही रे मी माझा विश्वासघात केलायस तू. माझ्या दोस्ताला नाब्याला मारायला निघाला होतास. जे माणसं मारलीस का नाही गावातली माझी होती ते. हा खोटं बोलली माझ्याशी. विजय भाऊ तरपडत होतं माशासारखं. सांगत होतं मला मी नाही ऐकलं. आता नाम्याचा जीव घेणार होतास. दोस्तीत कुस्ती नाही आणि आता तुला सुट्टी नाही. एका पक्केतच. तुला माहितीये का रे तू कुणावर हात उचलतो तुला माहितीये का. तुला माहिती का. डॉक्टर तुझ्यामुळे मी माझ्या दोस्तावर हात उचलला. विजय भाऊला मारलं. माझ्या मेलेल्या आईला जिथं केलं ना तुम्ही देव माणूस होतास तो माझा. गावातले लोक शिवाय देत असते आलं मला. हसत असते आलं माझ्या. काय तोंड दाखवू मी त्यांना. डॉक्टर काय झालं मार ना आता. मार ना एका बुक्कीतच.
अरे मार ना एका बुक्कीतच. कुठे गेली तुझी बुक्की? थकवलं यार बाजा खूप तू. डोळे मोठे करून कोणाकडे बघतो रे तू? डोळे बारीक कर. डोळे खाली घे बाजा, डोळे खाली घे. डोळे खाली. तुला माहिती का रे, तुझ्या आधी ज्या माणसांना मी मारलंय ते का मारलंय? या सगळ्यांना मी का मारलं माहिती? कारण या सगळ्यांनी माझा इगो हर्ट केला म्हणून. काही करायचं, माझा इगो हर्ट करायचा नाही, कळलं? अरे हा, तू डोळे खाली कसे घेणार? पूर्ण शरीर बधीर झालंय ना तुझं, म्हणून डोळ्यातूनच राग देणार. म्हणजे तू ते काय म्हणायचं रे, ते कुस्तीत चितपट, दोस्तीत पाचपट. पण माझं तसं नाहीये. कुस्तीत चितपट, दोस्तीत पण चितपटच. कारण हरणं माझ्या रक्तात नाहीये, आणि तसंही हरणं जंगलात सापडतात. अरे हस ना. अरे मी जोक केलाय. हे वातावरण गंभीर झालंय, तेवढंच तुझ्या चेहऱ्यावर स्माईल आणावं म्हणून एक विनोद केला. हस. अरे जाता जाता माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल पाहिजे. हस ना. शून्य प्रतिक्रिया, हरकत नाही. थकवलं यार पाहिजे तू खूप. एका बुक्कीतच ते इंजेक्शन मी तुला मारायला नव्हतं आणलं, नाम्याला मारायला आणलं होतं. पण तुमचा नंबर पहिला लागला, त्यासाठी सॉरी. तुला मारायचं नव्हतं मला, आणि थँक्यू. नसताच तर मी देव माणूस झालो नसतो. तू होतास म्हणून मी देव माणूस झालो. मी कुठला आलो देव माणूस? म्हणजे तुला मारायचं नव्हतं, खरंच मारायचं नव्हतं. पण आता मी त्या नाम्याला मारणार नाही. प्रॉमिस, मी नाही मारणार. कारण त्याला मी नाही मारणार, गावकरीच मारणार. ठेचून मारतील गावकरी त्याला. मी नाही मारणार, गावकरी. एवढ्या सगळ्या गोष्टी तुला कळाल्यात, मग ही पण गोष्ट सांगतो. मी नटवर नाहीये, मी डॉक्टर अजित कुमार देव पण नाहीये. मग मी कोण आहे? मीच आहे, देवी सिंग.